नमस्कार. आपण या ठिकाणी भोकर तालुका श्रीरामपूर इथून आली एक दिंडी आहे. तर दिंडीचा काय अनुभव आहे? आषाढी एकादशी निमित्त ते पंढरपूरला पायी यात्रा करत चाललेत. पाऊस पडतोय, त्यांचा उत्साह काय आहे, ऊर्जा काय आहे, काय त्यांचा आनंद आहे, 2 मिनिटं महाराजांकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. बोला माऊली. रामकृष्ण हरी. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला असणारा आराध्य जे दैवत आहे विठ्ठल भगवान, त्या विठ्ठल भगवंताच्या भेटीसाठी सर्व वारकरी हे तिकडे चाललेले आहेत. आणि केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, दूरदूरून हे सर्व वारकरी विठ्ठल भगवंताच्या भेटीसाठी चाललेले आहेत. आणि जात असताना फक्त तीर्थयात्रा किंवा चालणं हाच उद्देश नाही, तर सर्व अत्यंत आनंदामध्ये टाळ मृदुंगाच्या त्या उद्घोषामध्ये नाचत नाचत हे सर्वजण तिकडं चाललेले आहेत. त्या भगवंताच्या सामर्थ्याने किंवा त्याच्या कृपेने काय सामर्थ्य यांना प्राप्त आहे की जे दिवस रात्र कुठल्याही प्रकारची काहीही चिंता न करता, शरीराची कुठल्याही प्रकारची काही स्थितीकडे ध्यान न देता निरंतर हे संकीर्तन करत सर्व वारकरीगण चाललेले आहेत. आणि आमच्याही या गावातून सर्व वारकरीगण हे प्रत्येक घरातून 2-2, 3-3, 4-4 लोक हे वारी करता चाललेले आहेत. घराची कुठलीही चिंता त्यांना नाही, काय होईल कसं नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. अशा तुकाराम महाराजांच्या त्या उक्तीनुसार सर्व वारकरी गण हे सर्व विसरून विठ्ठल भगवंताच्या भेटीचाच त्यांचा हा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी जे सर्व चाललेले आहेत. पाऊस चालू आहे, तुम्ही पाहिलेलं पाऊस झाला, परंतु तरी वारकऱ्यांना काही तशी काही चिंता वाटत नाही, काही काळजी वाटत नाही. आणि विशेष म्हणजे तरुण जे लोक आहेत ते चाललेत यात आश्चर्य नाही, परंतु जे 70-70, 75-75 वर्षाचे म्हातारे आहेत आणि जे काठी घेऊन चाललेले आहेत ते देखील निरंतर चालत आहेत. आणि म्हणून खूपच आनंद या वारीमध्ये सर्वांनाच येत आहे. खूप म्हणजे आनंद वाटतो आहे वारीत चालताना. महाराजांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, भक्तांचं, भाविकांचं, वारकऱ्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे. त्यांना खूप आनंद होतोय की प्रत्येक घरातनं 2-2, 3-3 सदस्य येत आहेत. ऊन, पाऊस, वारा कुठल्याही प्रकारचं अडचण त्यांना येत नाहीये. कारण हृदयात, मनात फक्त एकच आहे, फक्त माऊली, पांडुरंग, हरी विठ्ठल. भक्ती आहे, भाव आहे, प्रेम आहे, आकर्षण आहे, उत्साह आहे, आनंद आहे. आणि वातावरणाचा कुठलाही परिणाम नाही आहे. वातावरण फक्त एकच आहे, ते म्हणजे जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी माऊली, एवढंच फक्त वातावरण आहे. तर याच्यामध्ये मला विचारायचं असं आहे की एका वर्षामध्ये एकूण किती वाऱ्या एकादशी असतात? एकादशी तर 24 असतात. 24 जी. एकादशीचं नाव सांगता येईल माऊली? देवशयनी एकादशी, कार्तिकी प्रबोधिनी एकादशी, पुन्हा पद्मा एकादशी, निरंकुशा एकादशी, निर्जला एकादशी, अशा प्रकारच्या एकादशी असतात. बरं, दिव आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारे बसलेले आहेत? इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर. पंढरपूर कोणत्या नदीच्या किनारे बसलेले आहे? चंद्रभागा. चंद्रभागा. बरं, ज्ञानेश्वरीचं पहिलं नाव काय, मूळ नाव? गूढार्थ दीपिका. भावार्थ दीपिका. हा. भावार्थ दीपिका आहे त्याचं मूळ नाव आहे. हम्म. नंतर मग त्याला ज्ञानेश्वरी. हरिपाठामध्ये किती अभंग आहेत एकूण? 27. 28 अभंग आहेत. बरं, ठीक आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपले कोणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराजांनी. संत तुकाराम. संत तुकाराम. संत तुकाराम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कोणी म्हणलेलं आहे? संत तुकाराम महाराज. संत एकनाथ महाराजांची समाधी कुठे आहे? पैठण. बरं, संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे? आळंदी. आळंदी. आता तुम्हाला माहिती आहे ही जी आषाढी एकादशी आहे, या आषाढी एकादशीमध्ये आपले लाडके आणि प्रिय भगवंत विष्णू, त्याला आपण एक देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतो. इथून ते योग निद्रेमध्ये जातात 4 महिने. जी. त्याला आपण चतुर्मास म्हणतो. मग कार्तिक एकादशीला आपले जे लाडके भगवंत आहेत, विष्णू आहेत, ते परत जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. या दिवसांमध्ये महादेव, देवादिदेव महादेव सृष्टीचा सांभाळ करतात 4 महिन्यासाठी. कारण श्रावण सुरू होतो. श्रावणामध्ये आपण सगळे महादेवाचं पूजन करतो, है ना, भक्ती करतो. तर या 4 महिन्यामध्ये आपण महादेवांचं सहवास किंवा त्यांची भक्ती पूजा आपण बघतो. माझा असा प्रश्न आहे की आपले लाडके भगवंत जे आहेत विष्णू, त्यांची आणखीन एक रथयात्रा सुरू झाली. ती कोणती माहिती आहे का सध्या? जगन्नाथपुरी. जगन्नाथ, किती 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली. महाराष्ट्रात आपली पंढरपूर यात्रा खूप मोठी आहे, संपूर्ण भारतामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच भारतामध्ये जगन्नाथ यात्रा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
जगन्नाथ यात्रेमध्ये त्यांचे 2 सिबलिंग आहेत, एक आहे बालराम आणि एक आहे सुभद्रा. जी त्यांचे 3 रथ निघतात, बरोबर जी. आहे? तर ती सुद्धा खूप मोठी यात्रा आहे. पैठणची एक नाथषष्ठी सुद्धा आहे, ती पण खूप मोठी यात्रा आहे, जी. बरोबर आहे? हो. तर माझा असा प्रश्न आहे आता की संत एकनाथ महाराजांची समाधी तुम्ही सांगितली आहे, कुठे आहे ती? पैठणला. पैठणला. पैठण आणखीन कोणत्या नदी किनारी बसलेलं आहे? गोदावरी नदीच्या. जय हरी कृष्ण, रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली, धन्यवाद.